नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। हनुमान जयंती के मद्देनजर शिवाजी नगर सालवड़ में बोईसर पुलिस की अहम बैठक, शांति और सुरक्षा पर दिया जोर। दिनांक 29 मार्च 2026 को पालघर के बोईसर में आगामी हनुमान जयंती के पावन पर्व को शांतिपूर्ण और सुरक्षित वातावरण में संपन्न कराने के लिए बोईसर पुलिस प्रशासन पूरी तरह मुस्तैद है। इसी उद्देश्य के साथ शनिवार 28 मार्च 2026 की शाम 7 बजे शिवाजी नगर सालवड़ स्थित हनुमान मंदिर परिसर में एक महत्वपूर्ण समन्वय एवं मार्गदर्शन बैठक का आयोजन किया गया। प्रशासनिक मार्गदर्शन बैठक के दौरान सहायक पुलिस निरीक्षक एपीआई सतीश असवर ने उपस्थित जनसमूह को संबोधित करते हुए उत्सव के दौरान कानून व्यवस्था बनाए रखने के संबंध में आवश्यक दिशा निर्देश दिए। उन्होंने अपील की कि सभी नागरिक और मंडल प्रशासन के साथ सहयोग करें ताकि यातायात और सुरक्षा व्यवस्था सुचारू बनी रहे। इस अवसर पर पुलिस हवलदार संदीप कदम ने भी सुरक्षा मानकों और सतर्कता बरतने के विषय में महत्वपूर्ण सुझाव साझा किए। जनप्रतिनिधियों और नागरिकों की सहभागिता। इस महत्वपूर्ण बैठक में क्षेत्र के सभी प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी और भारी संख्या में ग्रामवासी उपस्थित रहे। बैठक में उपस्थित लोगों ने प्रशासन को पूर्ण सहयोग देने का आश्वासन दिया और उत्सव को आपसी भाईचारे के साथ मनाने का संकल्प लिया। पुलिस प्रशासन ने स्पष्ट किया कि उत्सव के दौरान किसी भी प्रकार की संदिग्ध गतिविधि दिखने पर तुरंत पुलिस स्टेशन को सूचित करें। साथ ही सोशल मीडिया पर फैलने वाली अफवाहों से बचने और कानून का पालन करने की हिदायत भी दी गई है। बोईसर से पराग यादव की रिपोर्ट। देखो नमस्कार। आगामी जो अभी हनुमान जयंती का उत्सव आ रहा है 2 तारीख को है ना, बराबर है। सभी ने अभी तैयारी शुरू हो गई है। तो पहले ये अपना मेरे को बताओ कि क्या कार्यक्रम है इधर, काय असतो कार्यक्रम आपला? भंडारा पूजा। ओके, 3 वाजेपर्यंत कार्यक्रम असतात। दुपारी 3। ओके, सकाळी किती वाजता सुरू होतो? 7 वाजता, 7 ते 3 मध्ये। बाकी दुसरा काही कार्यक्रम नाहीये। बरं, म्हणजे महत्वाचं सगळं इथंच कार्यक्रम आहे आपला। बरं, महत्वाचं म्हणजे इथं लोक किती अंदाजे किती येतात? 1,500 पर्यंत। बरं, महत्वाचं म्हणजे आपलं सण हा सांस्कृतिक आहे, एकदम आनंदात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे। इथं कोणी दारू पिऊन यायला नको। जे इथं महिला असतील, पुरुष असतील, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतरी दारू पिऊन येणार आणि काहीतरी धिंगाणा घालणार, छेडछाड होणार, असं प्रकार फक्त व्हायला नको। ही एक आपल्याला काळजी घ्यायची। दुसरी गोष्ट, लेडीज आत येतील, इथपर्यंत येतात, जेंट्स आत जातात। तर ही लाईन मात्र वेगवेगळी पाहिजे, लाईन वेगवेगळी पाहिजे। नंतर हनुमान जयंती आहे, सगळे लोक जमणार आहेत म्हणून कोणी इथं पत्ते बित्ते खेळायला नको। तेवढे काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची, बरोबर ना? मग ते दारू पिऊन कोणी यायला नको, पत्ते वगैरे खेळायला नको। दुसरी गोष्ट, आक्षेपार्ह गाणी नको इथं। भजन व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? म्हणजे कोणतरी उठला, काहीतरी भाषण सुरू केलं किंवा वेगळं काहीतरी सुरू केलं, वेगळ्या घोषणा सुरू केल्या, असं व्हायला नको फक्त। थोडी आपल्याला काळजी घ्यायची। बाकी आपलं परमिशन तर सगळे असतील, एमसी वगैरे सगळं आहे सगळं। मात्र तेच फक्त महिलांची रांग वेगळी, त्यामध्ये आपण स्वयंसेवक, आपले स्वयंसेवक असतात काही स्वयंसेवक
असतात, तर तेवढे आपले लाईन लाईन लावायला. जेवण कुठे इथं इथं असतं की बाहेर आहे? सगळे बरोबर बाहेर जेवायचं बाहेर. ओके, बाहेरच आहे. म्हणजे ती एक पण विशेष सोय करून एंट्री आणि त्याला एवढं फक्त एका ठिकाणी गर्दी नको. लोक वाटत लावतात. हा तेच, दारू पिऊन यायला नको, कुणी मोकळ्या जुगार किंवा छेडछाड व्हायला नको, थोडी एक काळजी घ्यायची आपल्याला. अजून तुमच्या काय अडचण येतात? बाकी इथं मंदिर काय अडचण नाही. बाकी काय अडचण नाही कोणाला? काय कोणाला अडचण आहे अजून? किसी को कोई प्रॉब्लेम है क्या? आपला सण हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा व्हायला हवा. त्याला म्हणजे उगाच कोणतरी येणार आणि आपलं काहीतरी वेगळं काम करून त्याला गालबोट लावणार असं व्हायला नको. तर तेवढी एक सगळ्यांनी काळजी घ्यायची. आपले स्वयंसेवक नियमाचे काही चुकीचं वाटलं, कोण काही बोलतंय, कोणतरी काहीतरी करतंय, ते मात्र आम्हाला सांगा, आम्ही असतोच. आमचे नंबर आपल्याकडे आहेत, मोबाईल नंबर आहेत आमचे, तर तेवढे एक सांगा. बस एवढं सांगायचंय. आपण इथं आलात, जमलात, त्याबद्दल आम्ही बोईसर पोलीस स्टेशनवर आपले आभारी आहे. धन्यवाद. अब तक के लिए इतना ही. वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें.